तर हा व्हिडिओ बघणार असं एक जण पण नसन की त्यांनी ही गोष्ट केली नसन. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर जशा सुट्ट्या संपल्यात तशी आमची गवंडी काम शिकणारी पिल्ल शाळेत जायला लागली. सुट्ट्या होत्या ना तेव्हा वयच कमी या पिल्लांची 10 कपडे बदलायला लागायची. किती साफ केली तरी ती परत जाऊन गटारातच लोळायची. पण आता जशी शाळा सुरू झाली तशी यांची तोंड पडल्यात. पण एका गोष्टीचा त्यांना लय आनंद आहे, आणि तो कशाचा तर तो ह्याचा. तर शाळा सुरू झाल्यानंतर जी नवीन वह्या पुस्तकं भेटायची ना, ते भेटल्यावर जो आनंद व्हायचा ना, तो आनंदच वेगळा असायचा. वर्षभर पार पुस्तकांचा खाकाना व्हायचा, पण स्टार्टिंगला त्याला कव्हर लावायचं कोणी विसरत नसायचं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही माझ्यासारखं मराठी शाळेतला असाल तर तुम्हाला गृहपाठाची वही काय असते ते तर माहितच असेल. वर्गपाठाची वही पार मशीगत दिसू दे, पण गृहपाठाची वही नटलेल्या नवरीगतच दिसायची. तिला कव्हर तर असायचंच, वरून स्टिकर पण असायचं. आणि मी स्टिकर कंत आणायचं माहितीये का, स्पायडरमॅनचं. आता बऱ्याच जणांना आहे ना हे स्टिकर काय असते तेच माहित नसन. तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि शाळा सुरू झाली की शाळेतून कोणत्या वह्या आणि वस्तू आणायची लिस्ट भेटायची, ते तुम्हाला आठवत असेल तर ते पण नक्की सांगा. आज आपण बघू किती जणांना जुनं दिवस आठवत येते. मला तर एक रिगी दुरिगी ह्या वह्या तर आठवत येतच, त्याच्याच बरोबर ही पुस्तकं आहे ना ती पण आता अख्खी लक्षात यायला लागली. त्यात हे माकडापासून माणूस बांधलेलाचा इतिहास, आणि त्याच्याच बरोबर ही कोंबडी दाण्यापासून पाव बनवती ती पण गोष्ट आठवती. शाळेत होतो तेव्हा असं वाटायचं मोठं व्हावा, आणि आता मोठं झाले तर असं वाटतंय परत ते शाळेतला दिवस यावा. पण आता तसं कधीच होणार नाही, कारण की गेलेत ते दिवस आणि राहिलेत त्या आठवणी. रामकृष्ण हरी, आणि जाता तर फॉलो लाईक करा, कारण की आपल्या चॅनल लय भारी.